आली लहर आणि केला कर अशी आहे ना गोष्ट झालेली आहे थोडक्यात. कारण बाई 50 किलोमीटर लांब तिकडे वेगळीच चव लागत तिची आजी कस काय काय माहिती. आली लहर आणि केला कर अशी आहे ना गोष्ट झालेली आहे थोडक्यात. कारण भाई पोरांच्या मनात काय येईल ना कधी सांगू शकत नाही. आणि कायची तलब होईल. आणि आता कशाच तलब झाली माहिती का, चहा प्यायची. आणि चहा पोरं माहिती इथे इथं नाही पेत, एक जवळ जाऊन टपरीवर जाऊन डायरेक्ट 40-50 किलोमीटर लांब तिकडे वेगळीच चव लागत तिची आजी कस काय काय माहिती, जे आपल्या जवळच्या चहाच्या इथं लागत नाही. तर मित्रांनो आपला अनप्लॅन आता एका प्लॅन मध्ये कन्वर्ट झालाय. आताच थोड्या वेळापूर्वी एक मित्राचा कॉल आला आणि तो म्हटला की जायचं खेड शिवापूरला. कशाला? तर चहा प्यायला. मला पहिल्यांदा आहे ना हसायला आली भाई, चहा प्यायला एवढं लांब जायचं. इथून आहे ना जवळपास एक 40-45 किलोमीटर असेल, 1-1.5 तासाचं अंतर आहे. आणि तिथे आहे ना नवीन एक चहाचं दुकान झालं. आता मी इथं नाव नाही सांगणार तुम्हाला, तिथं गेल्यावरच कळेल तुम्हाला नाव. मोठा ब्रँड आहे, एक मराठी पोरगा आहे, एकदम शून्यातून वर आलेली कंपनी भाई, त्याच्यामुळे खास चाललेलं आहे. तर आता मला पहिल्यांदा आहे ना इथून मेट्रो स्टेशनवरून आपल्याला जायचंय सिंहगड रोडला. तिथं आपला मित्र येणार आहे आणि मग तिथून जायचंय. चला जाऊया. पुण्यातलं ट्रॅफिक बघून पीएमपीएल बसने जायचं सोडून मी आपली स्वतःची सॉरी म्हणजे भाड्याची रिक्षा पकडली आणि कसा बसा नांदेड सिटीच्या गेटला पोहोचलो बाबा एकदाचा. भाई तुम्ही मागचे व्हिडिओ बघितला असताना एवढं ट्रॅफिक होतं आणि रिक्षात असे कोंबो कोंबो भरत होते ना, लिटरली भाई कसं तरी ना मी रडत कडत नांदेड सिटीच्या गेटवर आलोय. आणि इथं पण मित्रांचा पत्त्या नाही. आता इथं पण मला ताटकळत उभं राहायचंय. पण असो, तर आपण कुठं चाललोय हे तुम्ही बऱ्याच जणांनी गेस पण केला असेल, की गेस नाही तुम्हाला कळलंच असेल. आता चहा प्यायला चाललाय आणि खेड शिवापूरला चाललाय म्हणल्यावर नक्की कुठं चाललाय. जे पण रील्स वगैरे बघतात ना त्यांना कळलं असेल कुठं चाललोय. पण आता सध्या मी थांबलो इथं गेटलाच, येतात ते मित्र नाही का, ते आल्यावर मग जाऊया. तर मित्रांनो आता आपण आहे पुणे बँगलोर हायवेला आणि आता जस्ट निघालोय. ऑलमोस्ट ना 9 वाजलेत भाई, खूप लेट झाले, खूप म्हणजे खूप लेट झाले. तुम्ही बघू शकता इकडं बँगलोर रोडला आहे आणि ट्रॅफिक जरा कमी झाली आहे. तर आता निघूया, लय उशीर होणार आहे मला तर असं वाटतंय. आल्यानंतर जेवायचंय अजून, चला जाऊया. पुणे बँगलोर हायवेला लागल्यानंतर जांभूळवाडी क्रॉस करून वरच्या अंगाला लागल्यावर हा आपल्याला नवीन कात्रज बोगदा लागतो. आणि हा एवढा भारी ना बाई, लय भारी. ह्यो क्रॉस करून आम्ही पोहोचतो डायरेक्ट प्रसाद मलईच्या आणि बन मस्काला. आणि भाई तिथं प्रसाद दादा पण भेटतो, पण त्याचं काही शूटिंग जमलं नाही. आम्ही घेतला होता चहा बन मस्का. तर फायनली मित्रांनो इथे खेड शिवापूरच्या आहे ना टोल नाक्याच्या अलीकडे प्रसाद मलईच्या आणि बनमस्का आहे. तर आलो होतो, घेतला. काय असं काय नवीन नाही वाटला. माझा मित्र पण याच्यापेक्षा चांगला चहा बनवतो. पण कसं असतंय, एक ट्रेंड असतो, लोक त्याला फॉलो करतात, त्यामुळं मी पण म्हणलं जरा ट्राय करावं नाही का कसं असते. तर आलो होतो आणि जस्ट आता बसलोय समोर. गर्दी पण नाही एवढी, त्याच्यामुळे बसायला भेटते. तुम्हाला पण जर ट्राय करायचं असेल ट्राय करा, ट्राय करायला काय हरकत नाहीये. येऊ शकता एकदा, फक्त विकेंडला नका येऊ कारण गर्दी असते. पिकअपवरच्या किटल्या बघून आहे ना मला अशी गावाकडची आठवण आली. आमची इथून पण घरून दूध घेऊन जातात नाही का, असं मला वाटतं याच्यासाठी झालं असेल, चहाला वगैरे बनवायला नाही का. डायरेक्ट गोठ्यातून डायरेक्ट दुकानात. कशी सेवा. प्रसाद मलईच्याला रामराम ठोकून आम्ही परत निघालो आपल्या परतीच्या वाटेला. आणि म्हणलं थोडासा नाही का शूटिंग बिटिंग काढावं लागा. आणि हे झगमगलेलं पुन्हा बघून थोडं पुढं आलो आणि भाई माझ्या मनाने डायरेक्ट धसकाच घेतला. कारण तुम्हाला माहिती आहे पुढं काय आहे. ह्यो साधा सुद्धा रोड नाहीये, जगातला टॉपचा रोड आहे. म्हणजे मरण यमराज सुद्धा घाबरतो या रोडला इथून जायचं म्हटल्यावर. तुम्ही ओळखलंच असं कोणता या हा आहे आपल्या पुण्याचा आणि जगाचा भारी नवले ब्रिज. त्याच्यावरून जाताना ना बाई म्हटलं बंद करा व्हिडिओ, नाही तर उगाच काहीतरी कांड व्हायचं.
शेवटी देवाच्या कृपेनं का होईना आम्ही पुढं पुण्यात आलो आतमध्ये आमच्या नांदेड सिटीमध्ये आणि बघू शकता कशी लगबग चालू आहे. आपला सण येतोय राव. पुण्यात सण नाही मग काय राव हे सणासारखं साजरा करतात. शेवटी बाप्पाला नमस्कार करून आम्ही निघालो होतो फ्लॅटवर आणि नांदेड सिटीच्या मेन गेटला पोहोचून जरा आतमध्ये आलो आणि बघितलं हे भव्य दिव्य सगळे फ्लॅट वगैरे आणि हे आपले थोडेफार महाराजांचे आठवणी मनात साठवून निघालो पुढे. मग म्हटलं लय भूक लागली होती नाही का, आल्या आल्या पहिल्यांदा ना फ्रेश झालो, जेवण वगैरे केलं मस्त सगळ्यांनी आणि आपला एक मूवी लागला होता उरी, तो बघत बसलो कारण त्याच्यानंतर थोडं एडिटिंग वगैरे पण करायचं होतं. तर कोणाकोणाला हा मूवी आवडतो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भाई माझं तर लय फेवरेट आहे. तर मित्रांनो, आज होता आपला नाईट ऑफ आणि एकदम मस्त स्पेंड झाला नाही का, थोडा मनासारखा. जरा आपल्या लोकांसोबत चहा वगैरे पिलो, पण ते म्हटले की ब्लॉगमध्ये वगैरे घेऊ नको. काय माहिती त्यांना काय झालं असेल, पण ठीक आहे. त्यांचा पण आपण मान राखला, ब्लॉग वगैरे मध्ये कुठे त्यांना घेतलं नाही. आणि येस, आज आपण गेलतो खेड शिवापूरला प्रसाद दादाचा चहा बन मस्का ची टेस्ट घ्यायला. ठीक होता चहा एक ट्राय करण्यासाठी. त्याच्यानंतर तिकडून आल्यानंतर मस्त जेवण वगैरे झालं आणि आत्ता माझी कुठे एडिटिंग कंप्लीट झाली. रात्रीचं 1 वाजलंय. आता हा व्हिडिओ मी शेवटी एडिटला टाकणार, म्हणजे शेवटी ब्लॉगच्या शेवटी टाकून एडिटिंग कंप्लीट करणार आणि व्हिडिओ अपलोडिंगला टाकणार. तर मित्रांनो, थोडंफार स्ट्रगल, थोडंफार गोष्टी, थोडंफार मजा करत करत चालली आहे जिंदगी पुढं. तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला वाटत असेल यो मित्राच्या रूमवर आलाय तर मग याने रूम मध्ये व्हिडिओ का नाही बनवला, सगळे झोपले होते, डिस्टर्ब वगैरे नको करायला म्हणून मी ना खाली आपल्या पार्किंग मध्ये आलो एडिटिंगला. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. बाय बाय.